आता ना कायला मा मेवणीचं जोरात पिकं पाणी गाडते पाहिजे ना कोबी आली काढायला. हं? नुसती गागती गाडची काहीच उत्पन्न नाही काहीच पैसा नाही. हं? आईला आमच्या कपार वाटोळं झालं प्यायला पाणी नाही. हं? 6 महिन्याने यावा वर्षातून एखादा आला प्यायला. सासरा इकडे येऊन बसेल काय आहे ना हा जावायलाच धरला यानं लावून. लय बेकार जनावर राहते हे बी. किती कुठं फॅक टोकलं तरी ते आहेच. काय करते मामा? राम राम. राम राम. का त्या इकडं का येईल? इकडे 4-5 दिवस झाले तसं आलो ना. काय करू राहिले? करावं काहीतरी टाइमपास कारीला मदत म्हणून. हा का? हा आता ते जावई माझा जरा आळशी आहे. हा. तुमच्यासारखे चप्पल नाही ना ते. हा का? हा बरं मग खोटं ठोकीत आहे का? हा चांगलं ठोका जरा. अहो लय बेकार जनावर आहे ती. गाय आहे ना जर्सी गाय आता घेतली ना. हा हा दुधाला खूप चांगली आहे ती. पण तिनं 2 खुटे तोडले. हा म्हणजे खुटाच टिकून देत नाही म्हणून हा ठोकून नाही, पाय. तुमच्या हाताने चांगलं टोकून द्या. हा तुम्ही काही इकडं सारखे नाही राहणार बरं का नाही? नाही नाही आता जेवढं शक्य आहे तेवढं करावं आपण. हा हा तुम्ही कुणीकडे इकडे मग? पण तुम्ही राहिला तुम्हाला काही गोळी लागते का? काय म्हणले? माक जर राहिले मी नाही जावाय का तुमचा? अहो आहे जावई पण यावाय मला आहे ना दोन्ही जावयाचं कल्याण व्हावं असं वाटतं. हा हा तुम्हाला तशी माझी काही आवश्यकता वाटत नाही. म्हणजे तुम्ही स्वतः कर्तृत्ववान आहे. अहो काय नसल्यासारखं बोलत आहे. काही नाही इथं यायला जावाय का जीव काढी द्या. हा 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 कावर मा इकडे जेवण जीव काढला चालायचं नाही का? अहो तुम्ही सगळं करून घेता ना. हा का? हे जरा लहान आहे जावई आहे ना थोडीशी आळशी आहे खरं म्हणजे. तुमचा लहान साडू आहे हा ना नाही लय बरोबर आळशी आहे. बरोबर बरोबर. असं आणि आपल्याला काय कुठं दोन्ही कारी सारख्याच दोन्ही जावई सारखेच आपल्याला. बरं झालं मी घरी फोन नाही केला. हा म्हटलं रिस्काने रॉंग नंबर लागतो काय तुमचा. कारण मला माहिती तुम्ही एक जागी बसते नाही. हम्म पण म्हटलं चला आता आधी पहिलं मेवणीकडून जाऊन यावं म्हटलं. पण तेवढं तुम्हीच भेटले पहिल्यांदा. अच्छा काय काम काढलं मी? काय नाही आमंत्रण द्यायला आलतो का जाऊ? पित्राचं. अच्छा हा म्हणजे पित्राला एकत्र बोलायचं आहे का? हा. अहो आता पाहुण रावळ्याला नाही बोलायला राग येतो. नाही चांगलं आहे ना. सीजन कोणते आता पितरपाठ. अहो ह्या निमित्ताने आहे ना मी तो म्हणतो प्रत्येकाचे साडू मेवणे बहिणी एकत्र आल्या पाहिजे. पौर्णिमेला पहिला घास आहे बरं का. हा 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 आणि मुक्कामीच्या मी बी येऊ का मग? माझा मग आमंत्रण कोणाला देऊ राहिले? हा 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 म्हणजे मला बी इकडंच आमंत्रण देते मग आता कुठं पा जायला लावायचं आम्हाला माटम टाणला. हा 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 बरं मग चला हा येऊ का मग? हा माय मेवणी आहे घरी. घरीच आहे ना मग. हा का? एक काम करा ना तुम्ही जाता का पुढं? हा मी जरा आहे ना आणखी एक खुटा ठोकायचा आहे नाही मला. तुम्ही ठोकीत राहा ना. तुम्ही ठोकीत राहा तेच काय काय म्हणजे आडवं तर नाही बोलती ना राव. बाबा आता तुम्हाला आणे नाही ठोकायला ठोकीत राहणार. हा? काय तुम्ही ठोकीत राहा म्हणले म्हणजे आता काय? काय 2 अर्थ निघात्या. नाही नाही, काही नाही. बरं खरंच खोटा ठोकायचा आहे मला. नाही, ठोका हा? हा ठोका ना. येतोच मी 10-15 मिनिटं. हा बरं माय मेवणी आहे घरी. घरीच आहे. बर बर या मग. ते आयला काय सासरा आहे बा. या जावाय का लय पळत गाडचं. आणि मग मी काय त्याला काय लाता मारिते काय? हा? बरं पाहतो ना आता मेवणी का जाऊन. मेवणी बाई घरी आहे म्हणलं सासरा म्हणलं मग आता कुठं काय करते घरामध्ये. काय करते? काय नाही पाहुणे होते घरात बसलेले. बोला ना काय पाहुणे कोण आहे? नणंदबाईन ते आलेला आहे. कधी? कालच आले संध्याकाळी. मग गेले नाही का अजून? नाही आराम करता यायचा बाहेर बसू हवेशीर. आहे का? हा काय म्हणता? काय नाही आलतं तो आकच. का हो? ए तुझी बहीण म्हणा हम्म, जा म्हणा माझ्या बहिणीला त्यांना आमंत्रण देऊन या म्हणा कशाचं? पित्राचं. फोन करायचं ना पित्राच्या आमंत्रणाला परत की इकडं आले. मग आता काय करते? कधी पित्र? पौर्णिमेला आता. ती पित्राचं खात नाही पण आम्ही. पण खाऊ नको पण यावं लागेल ना करू लागायला. अगो बाया कामासाठी आले होय बोलवायला. पाहत प्रत्येकाला कामच गोड लागतं अरे बहुतेक. तुमच्या कार्यक्रमाला आम्ही प्रत्येक टायमाला यायचं आहे ना आम्ही. कधी आले नवरा तुम्ही बायको आहे ना. कामाला कधी आले तुम्ही नाही आमच्या? कामाला म्हणजे कामाला कधी आवर आले? माझ्या बायकोला 2-2 दिवस ठेवते कामाला नाही कामाला म्हणते. ठेवते कधी? मग फक्त ते कुणी काही आणलं ते व्यवहार लिहायला ठेवत असते. हा आणि मग बरोबर आहे ना. पण ते काम झालं का? बरं तू काय ना काय करू लागशील कधी ते. हा आता काय आता खायचं नाही म्हटलं तरी करू लागणार आणि गरज. मग आणि तो बरं आपा आहे. तो आपला तो येणं ठेवून घेतलं काय तो आता कोणाला? तो बापाला. बरं आहे काही काम असलं काही आणि ते असं पण त्यांना तिकडे करमत नाही. हा का? हा म्हणून म्हटलं थांबा इथंच तुम्ही. ते माक तर काय अजिबातच राहत नाही. म्हणजे तुम्ही तुम्ही अशा ओरडता आमची तर कसं एकदम शांतता राहते. घरात आवाज चालत नाही. अरे हा त्याच्यामुळे मग त्यांना बी बरं राहतं. तुमचा एवढा आवाज आता मीच एवढी घाबरले तुमच्या आवाजाला.
हो का म्हणून बाहेर येऊन बसावं लागलं. अयो बाबू माझी नणंद म्हटली असती बाई तो मी एवढा डेंजरच आहे बोलायला. हा ना. त्याच्यामुळे म्हटलं चला बाहेर. काय म्हणता बाकी कधीचे पित्र? पित्र आता पहिलंच काय पौर्णिमेला पहिल्या दिवशी ना घास पित्र करू कोण आहे? पित्र करू काय गावातलं सांगितलं. हा का? हा काही भाऊ बंद आहे 5-25 काही आपले पाहून रावळे बोलावले. हा का? हा 100-150 लोकांचे आहे. पित्र 100 लोकांचं? हा मग सगळे पाहुणे आले घरी आता. आले का? हा, बसा. एक मिनिट बस बस हात पाय धुवून येतो मी पावडर ठेवून येतो. हा हा हा. लगेच येतो. ते थोडं काम करत होते. अजून चांगलं काम करतोय बा बापा. हा मग आता हात पाय चालतात तोपर्यंत केलं बसू का पाहिजे. इथं? बसा बसा. काय माझ्याकडे जर आला ना आता आहे ना बरं का 2 खुटे असे पॅक ठोकले का नाही आता ताकद नाही खुटा उपटायची. गाया बांधल्यावर खुटा उपटणार नाही असं म्हणा. हा ना मग हा मग तेच ना मग त्यालाच म्हणलो 2 खुटे असे पॅक ठोकले ना आता खुटा उपटणार नाही असं. गावाकडचे लोक नाहीच सुधारायचे बोलायला. आता की तो बापच आहे का आता सांग बरं तू आता हा? हो पण त्यांना सांगावं लागतं असं नका बोलू तसं नका बोलू. अरे. आमच्या घरामध्ये नाही चालत. गंगू अरे एवढं म्हातारं वय झालंय तर त्याला बोलायची राजू आता तुला काय सांगावा तुम्ही हा? का त्यांची लाच काढून राहिले का? हा, ते- तुम्हाला किती बोलायची अक्कल आहे? काय बर कुठं काय बोललो मी सांग. म्हणजे एवढं म्हातार तरी बोलायची अक्कल नाही म्हणणारच. हा. तर तुम्ही मुद्दाम शांत बसते. तुम्हाला माहिती मी बडबड करेल म्हणून. हा. बाप आहे माझा. मी का तुला बेच काय का की हा. काय बोलत तू हा हा? ना? हम्म. मोठा मेवर आहे तुला माहिती ना हा, मग मोठा आहे माहिती म्हणून शांत बसतो आम्ही. आणि मग हा. बरं मी काय म्हणतो गंगू पाहुणे काल आले असं म्हटलं ना. हा पित्राचं आमंत्रण पित्राचं. द्यायला. त्यांना मी तेच सांगितलं, म्हणलो. आम्ही नाही खात म्हटलं. खात नाही म्हणले पण आता ते मग खायासाठी बोलावतात का काय असं त्याचा अर्थ निघतो. पण ते म्हणे की कामाला या म्हणे. बरोबर ना आता तुम्ही दोघी बहिणी घरामध्ये स्वयंपाक पाणी करावं लागेल जावंच लागेल ना तुला. हा मग मग जाईल आता. तुम्ही कधी जाणार तिकडे मग? मी त्यांना तेच विचारलं मी पण येऊ का म्हणे हा तुम्ही बी या म्हणे. तुम्ही सकाळी या पित्रा दिवशी हा हा या आगल्या दिवशी येईल गंगू बरोबर हा 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 8 एक दिवस राहू द्या ना त्यांना तिथं कुठं तुमच्याकडे. मा काय करमत नाही त्यांना तुम्ही ठेवत नाही ते सांगा. हा ऐका ना हम्म. तुमची सगळी जेवढी प्रॉपर्टी ना तेवढी माझ्या नावावर करून द्या. यांना काही यांची तुम्हाला करमत नाही आणि तुम्हाला काय पोरग नाही. पहा ना कशी ऐकत पहा ना. हा दोघी पोरीचे अख्खी माझ्या नावावर करून द्या. इथंच राहा अख्खं आयुष्य मी तुम्हाला सांभाळेन ते पण फुलासारखं. ऐकलं का चालेल का जावं असं. का बरं नवसाची आहे काय तुमची अहो, नाही, नाही, नवसाची नाही. आहे मग ती काय नवसाची का? बिन सांभाळायचं बापाची प्रॉपर्टी खायला. कोणला तुमची बायको आणि तुम्ही. अहो आम्ही तर सांभाळायला तयार पण राहते नाही ना हा का? अहो जावई खरं तिथं सांगू गेलं का का बरं भांडणं का करता, आवाज मला आहे मोठा ना करता. या मुलीचा स्वभाव खूप आवडतो. हा का हा त्याच्यामुळे इथं 8 दिवस माझे पटकन निघून जातात मला हा. माहिती होत नाही. तरी म्हटलं दिपाळी टायमाला हिला लवकर घेऊन जाता आणि चोळी बांगडी करून ठेवते हिला नाही का आणि मा बायकोला चालू चालू जातात 550 रुपये नाही का नाही तू- लाच कुठे ठेवली लाच या पाय ए, या हा? हे बोल नाही हा? म्हणून मग माझा बाप येत नाही तुमची. हा. आता गेलो ना बक्षीस पत्र करून द्या तुला माझ्या तुला मिळत ना बापाचं नाही ते मी त्याच्यामुळे तू करणार बापाचं जसं उदूच करते बरं का गंगू हा. ह्याच्यात. बापाचं आहे ना हक्काचं आहे. मी काय लोकांचं मागू राहिले का बरं ती काय पोटपाडीची काय पोट पाडायची मग हा? तुम्हाला कळत नाही काय सासऱ्याला सांभाळायचं. घ्यायच्या वेळेस बरं सासरा आठवतो. आम्ही काय मागता केला काय सासऱ्याला सांभाळायचं मग मी काय मागता केलेलं आहे का? मागच्या 3 वर्षापासून माझ्याकडेच मग आहे. तू काला सांभाळी ती मग कुठं जायचं काय? जरा सोडून मला कुठे हा. राहील ना हो जावई नाही. असं नका बोलू काहीतरी नाही, नका एक बोलू. काम करा सगळी प्रॉपर्टी विकून टाका आणि तुमच्या नावावर पैसे ठेवा. तुम्हाला वाटेल तिथं फिरायला वाटेल तेवढं मजा करा. ए देवा. पोरी नको सोरी नको जावई नको सगळे गेले चुलीत. बस नाही. चला चला लय जावई अशी भारी दलील लय भारी काम लय भारी काम हा. नाही ना हे नाही ना. केलंय ना या बाई, कधी? माझं वय झालं एवढी डेअरिंग नाहीये ते पैसे मी येते. मोजता येणार नाही एवढी प्रॉपर्टी. मी येते मोजायला हा नका. एकटीला कसं काय जाऊन दिलं तुला एकटीला कसं काय माय जायचं बायको म्हणजे? मी येईल ते तुमचं काय काम आहे? आणि मग तुमचं काय काम आहे? तुमच्या बायकोचं ठीक आहे. तुमचं काय काम आहे? पण माय बायकोला जमत नाही ना मोजायचं हा हा का? का? माझ्यापेक्षा जास्त शिकेल. हो त्यांना वाटतं खरंच इकतो काय तसं नाही करणार जावई मी आहे ना माझ्या या मुलीचा सल्ला मला पटला. मी आहे ना मृत्यूपत्र लिहितो आणि समान वाटणे तुम्हाला दोघीला करून देतो. हा मग हे पटलं मला पटलं हा. ना मग समान वागणूक तर द्यायचा ना. तुम्ही डायरेक्ट लाच काढली माझ्या नाही, हातात. बरोबर कशी आहे या भाऊ. बाईचा नवरा माझे लहान आहे जावई आतापर्यंत बरं शब्द बोलले नाही मला माहितीये का. मग तुमच्यामुळे फायदा आहे त्याला काय फायदा आहे? त्या पाय. त्याच्यामुळे तुम्हाला कसं काय काय म्हणते फायदा हा? आहे? काय फायदा आहे? काय दिलं आणलं आम्ही त्यांची मग आता इथून? शेतीतले उत्पन्न काय करते ते हा का? ते शेतीचं उत्पन्न आणता का इकडे? काही फायदा बिदा काही नाही मी दोघीला मी काय सारखंच संबंध? करीतो सारखंच करीतो. हा का? तुमच्या पोरीचं लग्न केलं तिलाच लावलं त्यांनी 5 लाख रुपये. अजून मा पोराला त्यांनी एक असं चिनभरचा कपडा घेतला नाही अजून हा ना पुरुष लग्न कोणी केलं? काय आठवा त्यांचं हा काय आठव त्यांनी? नका उखाळ्या पाखाळ्या काढू. काय नाही फक्त पंगत दिली त्यांनी काय नाही दिलं अहो अन्नदानाला खर्च कमीत कमी 2.5-3 लाख रुपये लागतो हम्म. चांगल्या. ते तुम्ही 10,000 पाठवले असते लोक. अरे मी केला असतं ना तर कमी सुद्धा नसतं आलं हा. तर त्याने दिलं ना पंगत
तर निमे लोक जेवले निमे अहो उपाशी तुम्हाला गेले. फुकट खाणार येणार होते म्हणून तुम्ही अख्खं गाव बोलले बार 4-5 हजार लोक मग मी एकही स्वतः लग्न केलं असतं ना तर 500 लोकांमधलं लग्न मला आवरलं वाणिकीची असतं. पोरगी होती मी हा. कोणाचंच बाय मी जसं जन्माला आलं मला समजायला लागले ना तर मी एक लोक कोणाचंच कार्य सोडलं नाही. त्याच्यामुळे मला सगळे लोक बोलायला लागले. गंगूताई, नको नादी लागू त्यांच्या. जावई नका नका मागच्या उखाड्या पाकळ्या काढू. त्यावेळी मी थकून आलो काम करून मी झोपून घेऊ का बाहेर घरात जाऊन वाटल्यास. तुमच्या मनाचा प्रश्न मला काय मी काय भांडायला नाही आलो मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो. हा, हा, हा. हा. भांडू नका मला भीती वाटते तुमचे मी मुक्कामी नाही आलो गंगे तुम्ही- लगेच जावा म्हणजे काय आम्हाला बघू आता पित्राला यायचं की नाही आपण गावाला चालल्या जाऊ. कुठं ये आणि तुम्ही फक्त कार्यक्रमाला काय येतो मी मग पाहतो तुमच्याकडे. अहो, आता येईल ना. बघा जर माय तुमचं बायको काय जर- लग्न आहे काय माय बायको जर तुमच्या दारात जर कधी येईल ना मी तर मग बाया लावून सांगा. घेईन आता. हा आता माझ्या बापाचा पैसे भेटेल मला मी बाया हा, लावून मग तुला काय पैसा भेटेल ना बापाचा तर तू काय माणसं लावशील बाया लावशील. जावई काही विषय लावून. चेंज कराव. गंगूबाई नको पाहुणा माणूस आहे तू नको तोंडी लागू जाऊ दे मरते आपण जा. लहान बापाचं वय जाऊ दे. घेईन. जा. हा ना? मी कधी आराम करतो जरा तुम्ही बोला. अहो बसा ना. नाही करा आराम. जाऊ मामा आम्हाला एक तर बोलतोय ना थांबणार आहे ना तुम्ही मुक्कामाला. कोण कशाला? काढून देऊ राहिले काय मग काय थांबत अहो ताईन ते आलेले आहे घरात नंदन त्या त्यांच्या समोर कुठं ठेवता ये असं तोंड बोलायचं काही कळत ना ओळत काही अक्कल ना वक्कल ए, त्या जावई, म्हणतील, बोला तुझा काय? मेव नाही का कोणी म्हणत जावई खरं सांगू का तुमचा स्वभाव आहे ना थोडा बदलून घ्यावं. तुम्ही आहे ना भटकाळल्यासारखं बोला त्या बाई मी सासरा आहे, मी सहन करीन पण इतर नातलोक सहन नाही करीन. तुमचे सगळ्या नातलागामध्ये ठोठा होती. तर बाबूराव आहे ना भटकाळ्यावानी काही बोलतो. तुम्ही माझे जावई माझ्या पोरासारखे म्हणून सांगतो तुमचा स्वभाव चेंज करा. या बा आता ही माझी पोरगी मुद्दाम तुम्हाला आहे ना मुक्कामाला थांबायला नको म्हणते कारण घरामध्ये कोण येईल. नाही, त्या मोठ्या नंदन बहीण त्या तुम्ही आहे ना माझ्या पोरासारखे आहे, त्याच्यामुळे आहे ना तुम्ही स्वभाव बदला खरं. बरं मी काय म्हणतो पोरासारखं आहे ना मी आणि मग मग त्याने इष्टेक नाव करू. या बाय हा स्वार्थी स्वभाव आहे ना पुन्हा हा स्वार्थी स्वभाव बदला ना देईल ना मी पण तुम्ही डायरेक्ट तोंडाना मागा त्या. बरोबर आहे का नाही गंगू. खरंच आहे. अहो तुमच्यासाठीचे 2 मुली म्हणजे मला काय तिसरा मुलगा आहे का. बरं जाऊ द्या तेव्हा द्या बाबा नका ते भांडू मारू द्या. महत्वाचं बोला नाही थांबती का मग आता म्हणजे थांबूशी म्हणजे नाही वाटत ना तुमच्या स्वभावामुळे. नाही नाही, मी थांबायला नाही गेलो माझी बायको वाट पाहिजे बरं. माझ्या बायकोला एक तर मी असं 10 मिनिटं असं बाजूला झालं ना हा. तरी करमत नाही. चांगली काहून गोष्ट नाही आली बायको चांगली आता? गोष्ट. काय आला सोबत. मला पण इतक्यात जाऊन या फक्त. चला येतो मग मी हा? मग कमी- अजून तो फोन मी आराम करतो जरा मध्ये. नाही नाही बरं का तुझी बहीण आहे ना मला काय म्हणा जाण टपक्याने या मुक्काम तिला आग्रह करी म्हणा गंगी. म्हणलं गंगी बरं बरं तरी म्हटलं मी तुझ्याशिवाय राहत नाही म्हटलं मी येतो घाबरू नको म्हणलं. हां जा मग हां येऊ का जा. तो चहा सुद्धा नाही पाजला गंगी. घरात पाहुणे झोपेले ते म्हणतील कोण आलं काय आलं परत बाहेर येतील तुमचं तोंड बघून आहे ना त्यांना आधीच टेन्शन येतं का तुम्ही व्यवस्थित बोलती नाही त्यांच्याशी. आपल्या घरी खायला नाही पण आपल्याला मोठ्या मोठ्या हे राहतं बोलणं. मग आता बाहेरच्या बाहेरच जाऊ का असं निघून. हा जा. पित्राच्या दिवशी 2 पोळ्या शिल्लक खा. तुमच्याच बरं बापाचे मी पित्र काय राहतील. ऐक ना 5,000 रुपये असेल ते ना पैसे नाही अगं, बाजार करायचा होता. पैसे अगं दे. नाही. ज्या बापाने जन्म दिला तुम्हाला त्या बापाचा पित्र घालायला तुम्ही माहिती 5,000 नेता का निघावा. अगं तांबाटी चालू आहे मावाले पुढच्या याच्यात हप्त्यात चालू होणार आहे. अहो खरंच नाही बाबूराव. दाजी काय बोलावं तुम्हाला काय आता. आठव गंगेत आम्ही सांग बरं काय काय आठव आठवा म्हणजे हा? सदा तुमच्या लेकरांना काही करायचं असलं का गंगेला फोन कर गंगेला फोन आणि कर मग? प्रत्येक गोष्ट आम्ही करायची काय आठवतं आमचं. आहे तो का म्हणून मागतोय. नाही आता पैसेच नाही माझ्याकडे. आता कोबी निघायला आली मी पाहिली ना कोबी. अहो पण ती निघाली नाही अजून दाजी. घरात आहे गपचूप आणि शोकेस म्हणून काढून होय. पैसे नाहीये त्यांच्या बहिणी येले त्यांना कपडे घ्यायला पैसे देते ते बोलले आज मी ऍडव्हान्स घेऊन येतो कामावर. नाही तो आहे ना बस त्या बोटा तो का त्या नाही, बोटा नाही, उडीत ना कधी म्हणली का दाजी धरा ये जा हा. अहो तुम्ही मोठे उलट तुम्ही म्हटले पाहिजे का लहानाची गरिबी आहे आपण तिला द्यावं म्हणून ते नाही हा. आमच्याकडूनच उकळायचं काम राहत तुमचं. बरोबर जा. आहे तो नवरा कामाला आहे म्हणून मागितले. नाही 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 माझा नवऱ्याचा ऍडव्हान्स घेऊन येणार आहे आज आणि त्या ऍडव्हान्स वरच आम्ही आता त्यांचे कपडे बिपडे घ्यायचे नंदीचे. बरं येतो मग काय जाऊ दे आता तू काय काम करते. हं? बरं मग लवकर ये आगले ये मुक्कामी. हा सकाळी लवकर उठू स्वयंपाक आजच करायला. येतील संध्याकाळी. मग उद्याला मग चाल ना मग जा वा. मग दोघं गेला पाहुणे- संगच. नाही पाहुणे आहे घरी माझ्या. तो भाडं खर्चून येतो ना मी. अहो पाहुणे आहे घरात काही माणसां म्हणा आहे का नाही माझ्या घरात तुमची बहीण तुमची इथं आल्यावर तुम्ही असंच करता का. बरं मग ये मागून येतो. चालेल, हा. हा चल मग जाऊ का सासर गेला झोपायला. हा गेले. चल फुकट खाय म्हणे स्वस्त माग काय करायचं तर करायचं बापाचं श्राद्ध बापाचं पित्र घालायचं आणि यांच्याकडे पैसे नाही चालले तोंड घेऊन माझ्याकडे. 10 रुपयाला म्हटलं तर आता कोणी भेटेल 200 रुपये घेऊन. काय जावं ते 2-4 दिवस कधी बघा उठ सुटे पिलेलंच राहतं आणखीन त्या बहिणीच्या डोक्याला ताण.
ती म्हणती बाई काय पाहुणे बोलवा इथं, हा बाप पिऊन घेतो काही बडबड करीतो, आणखीन 4 चौघात चव घालायचे काम. आता बिचारीलाच कोणाकडून तरी पैसे घेऊन करावं लागेल. एक काम करते, चोरून तिला पैसेच देते गेल्यानंतर 10,000-1,000 रुपये. या माणसाला सांगणारच नाही, याला किती दिले तर कमीच दलिंदरला. आजचा एपिसोड आमचा कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. गावगाडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा तुमच्या सगळ्यांचा आवडता गावगाडा.